ईश हा देव असे माझा. नमस्कार रसिक श्रोते हो, आपण ऐकता आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज. मंडळी, मी विश्वास देशपांडे आपल्याशी संवाद साधतोय आणि भारतरत्नांवर बोलू काही या कार्यक्रमाच्या 19व्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मंडळी, स्वातंत्र्यपूर्व काळात भारताच्या स्वातंत्र्यासाठी सगळे लोक धर्म, जातीपाती, भाषा, प्रांतभेद विसरून एकत्र आले होते. पण त्याला बॅरिस्टर जिनांसारख्या नेत्यांमुळं ग्रहण लागलं. त्यांनी मुस्लिम लीगच्या नेतृत्वाखाली लोकांना धर्माच्या नावाखाली वेगळं पाडायला सुरुवात केली. या गोष्टीला अर्थातच ब्रिटिशांची फूस होती. काँग्रेस आणि काँग्रेसचे नेहरू, गांधी यांच्यासारखे नेते हतबल झाले होते. व्हॉइसरॉय वेव्हेल यांनी जिनांच्या कृत्यांकडे दुर्लक्ष करून एक प्रकारे त्यांना मोकळीकच दिली होती. मुस्लिम लीगनं पंजाब आणि सरहद्द प्रांतात जाणीवपूर्वक दंगे घडवून आणून रक्तपात घडवला होता. त्यांनी प्रत्यक्ष कृतीच्या नावाखाली थेट हल्ले करून अमृतसर, रावळपिंडी, मुलतान, झेलम, अबोटाबाद या शहरांमध्ये भयंकर दंगे घडवून आणले. हातात घातक शस्त्र घेऊन 3,000 ते 4,000 जणांचा जमाव निशस्त्र हिंदूंवर चालून गेला. या लोकांनी अनेक निरपराध हिंदूंना, शीखांना ठार मारलं. अनेक महिला आणि मुलींवर अनन्वित अशा प्रकारचे अत्याचार झाले. या काळात सरदार पटेल हंगामी सरकारमध्ये गृहमंत्री होते. या सगळ्या प्रकारानं त्यांचं अंतःकरण तीळ तुटत होतं. पण प्रत्येक राज्यात वेगवेगळी सरकारं असल्यानं पटेल गृहमंत्री असूनही फार काही करू शकत नव्हते. त्यांनी गृहमंत्री या नात्यानं वेव्हेल यांना पत्र लिहून या दंगलखोरांवर कारवाई करण्याची विनंती केली. पण वेव्हेल नावाच्या या पाषाण हृदयी व्यक्तीनं कोणतीही कारवाई करायला नकार दिला. पंडित नेहरूंनी सुद्धा या संदर्भात वेव्हेल यांच्याकडं नाराजी व्यक्त केली, पण काही उपयोग झाला नाही. अशा स्थितीत पटेलांसमोर 2 उद्देश होते. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे ब्रिटिशांकडून लवकरात लवकर सत्ता हस्तगत करणं. कारण एकदा का केंद्राच्या हातात सत्ता आली की त्यांना काही कारवाई करणं शक्य झालं असतं. दुसरी गोष्ट म्हणजे मुस्लिम लीग जाणीवपूर्वक घडवून आणत असलेले दंगे आटोक्यात आणणं. जिनांना पाकिस्तानच्या नावाखाली भारताचा मोठा लचका तोडायचा होता. त्यानं संपूर्ण पंजाब, बंगाल आणि बहुसंख्य हिंदू लोकवस्ती असलेला आसामसुद्धा पाकिस्तानात हवा होता. तर पटेलांना जास्तीत जास्त भारत वाचवायचा होता. त्यामुळे पंजाब आणि बंगालच्या विभाजनाला त्यांनी मान्यता दिली. असे केले तरच 70 ते 80% भारत ते वाचवू शकणार होते. शिवाय दंगे आणि रक्तपात आटोक्यात आणण्यासाठी दुसरा पर्याय नव्हता. गांधीजींनी तर देशाचं ऐक्य आणि अखंडता कायम राहावी म्हणून सगळा देशच जिनांच्या हवाली करावा अशी सूचना नव्यानं आलेले लॉर्ड माउंटबॅटन यांना केली होती. ही गांधीजींची सूचना
म्हणजे रोगापेक्षा उपाय भयंकर अशा प्रकारची होती. पटेलांना अर्थातच ही गोष्ट मंजूर नव्हती. त्यापासून त्यांना देशाला वाचवायचं होतं. शिवाय ब्रिटिशांनी भारताची सत्ता सहजपणे काँग्रेसच्या हाती सोपवावी यासाठी त्यांना काँग्रेस एकसंध दिसणं हे महत्त्वाचं होतं. त्यामुळे पंजाब आणि बंगालची विभागणी मान्य करण्याशिवाय त्यांच्यासमोर दुसरा पर्याय नव्हता. ही विभागणी मान्य केली नसती तर मुस्लिम लीगनं देशभरात पूर्वनियोजित अशा दंगली घडवून आणल्या असत्या. याच सुमाराला इंग्लंडचे पंतप्रधान ॲटली यांनी भारताच्या स्वातंत्र्याची घोषणा केली. भारतीय घटनात्मक पेचप्रसंग सोडवण्याच्या वादात वेव्हेल यांना राजीनामा द्यावा लागला. आता त्यांच्या जागी व्हॉईसरॉय म्हणून लॉर्ड माउंटबॅटन आले. माउंटबॅटन यांनी गांधीजी, नेहरू यांचा युक्तिप्रयुक्तीनं विश्वास संपादन केला. पण भारताच्या राजकारणातील सरदार पटेल यांचं महत्त्व ते जाणून होते. त्यामुळे पटेलांना विश्वासात घेऊन त्यांनी भारताला स्वातंत्र्य देण्याच्या दृष्टीनं पुढील पावलं टाकायला सुरुवात केली. देशाचं विभाजन हा माउंटबॅटन यांच्या कार्याचा महत्त्वाचा आणि अखेरचा टप्पा होता. जिनांवर त्यांचा फारसा विश्वास नव्हता. त्यामुळे सरदार पटेलांसारख्या मातब्बर नेत्याची मदत त्यांना हवी होती. त्यांनी पटेलांवर मोठी जबाबदारी सोपवली. ती म्हणजे 2 नवीन होऊ पाहणाऱ्या देशातील मालमत्ता आणि दायित्व यांची विभागणी करणं. त्यासाठी पटेलांनी ICS अधिकाऱ्यांची बैठक बोलावली. त्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून दिली आणि त्यांना आपल्या कामासाठी पूर्ण स्वातंत्र्य दिलं. त्यांच्यातला आत्मविश्वास जागृत केला. त्यांच्यातील देशभक्तीच्या भावनेला आवाहन केलं आणि एक अत्यंत कठीण असं काम सहजगत्या पार पडलं. पटेलांच्या डोळ्यासमोर आता नव्या शक्तिशाली एकसंध भारताच्या निर्मितीचं उद्दिष्ट होतं आणि त्यासाठी ते सगळं विसरून कामाला लागले होते. मंडळी, पटेलांचं हे प्रेरणादायी चरित्र पुढच्या भागात आपण पाहणारच आहोत. आज आपण इथं थांबूया. मी विश्वास देशपांडे आजच्या पुरता तुमचा निरोप घेतो. पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि याच वेळी. तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज. नमस्कार. देश हा देव असे माझा, देश हा देव असे माझा. अशी घडावी माझ्या हातून, अशी घडावी माझ्या हातून तेजोमय पूजा. हो हो हो. देश हा देव असे माझा, देश हा देव असे माझा. चंदन व्हावा देहच केवळ, चंदन व्हावा देहच केवळ. भाव फुलांची भरुणी ओंजळ, भाव फुलांची भरुणी ओंजळ. प्राण ज्योतिनी ओवाळीन मी,
हर हर महादेव हो